नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चा सत्रामध्ये. आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 31 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 30 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे. ओपीडी सुरू करून जवळपास 4-5 दिवस झालेत. बुधवारी ओपीडी सुरू केली, मंगळवारी इनॉग्रेशन केलं होतं. कालचा सोमवार म्हणजे दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस होता. आता कुठे गोष्टी सेटल होत आहेत असं वाटतंय. ओपीडी सुरू करणे महत्त्वाचं होतं. ओपीडी सुरू करून पेशंटला एक्झामिनेशन, पेशंटला तपासणी, आरोग्य सेवा देणं सुरू झालंय. पेशंटला योग्य तो सल्ला, योग्य ती ट्रीटमेंट देण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करतोय. आता जसे जसे दिवस वाढत जातील तसं तसं मी तिथे सेटल होऊ लागेल असं मला जाणवते. 3-4 आठवडे कोणत्याही व्यक्तीला एखाद्या ठिकाणाची सवय व्हायला लागत असतात. एखादी गोष्ट जर तुम्ही 3-4 आठवडे रेग्युलरली केली तर तुम्हाला त्या गोष्टीची सवय होण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच आता त्या स्पेसिफिक वेळेला उठणे, आवरणे, हॉस्पिटलला ओपीडीला जाणे, त्यानंतर हॉस्पिटलला परत येणे, या सगळ्या गोष्टीमध्ये रुळतोय. आणि या रुळण्यातून मला काल काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची बातमी ही बृहस्पती म्हणजे गुरु ग्रहाबद्दल आहे. गुरु हा आपल्या आकाशगंगेतला सर्वात मोठा, आपल्या पृथ्वीसारखा खूप मोठा, पृथ्वीपेक्षा खूप मोठा आणि इतर ग्रहांपेक्षा सुद्धा आपल्या प्लॅनेटरी सिस्टीममधला खूप मोठा ग्रह आहे. तो सध्या दिसतोय उघड्या डोळ्याने. जर तुम्हाला बघायचं असेल, कुठे बघता येईल मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज वाचण्यात आली ती शानी लॉकबद्दल आहे. शानी लॉक ही 23 वर्षाची एक इस्रायली जर्मन नागरिक होती. तिला हमास या मिलिटंट ग्रुपने तिची हत्या केली आहे. तिची परेड काढण्यात आली. एका ट्रकच्या मागे ती बेशुद्ध अवस्थेत पाहण्यात आली होती त्या व्हिडिओमध्ये. कदाचित ती मृत पावली असावी त्यापूर्वीच असा संशय सगळ्यांना होता आणि आता कन्फर्म झालं की शानी लॉकची हत्या करण्यात आली. ती एका म्युझिक फेस्टिवलला अटेंड करायला गेली होती. तिथे सामान्य नागरिकांना वेठीस धरलं गेलं आणि तिची हत्या करण्यात आली. काय ती बातमी आहे याबद्दल मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही रुळतोय मी या गोष्टीतून आहे. ओपीडी सुरू करणे एक गोष्ट असते, म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात होण्यापूर्वी बरेच प्रश्न उभे राहतात. कसं होईल, काय होईल. उद्घाटन झालं, उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ओपीडी सुरू करताना बरेच प्रश्न असतात. आता तिथे 5 दिवस ओपीडी पाहिली आहे, तिथे पेशंट्सला बघितलं आहे, पेशंटला आरोग्य सेवा देणं ऑलरेडी सुरू झालं आहे. त्यामुळे हळूहळू त्या गोष्टीमध्ये रुळतोय असं म्हणायला हरकत नाही. रुळण्याचं एक गोष्ट चांगली असते की त्यामुळे तुमचं रुटीन सेट होतं. आता किती वाजता काय काम करायचं हे ऑलमोस्ट ठरलेलं आहे. म्हणजे सकाळी किती वाजता उठायचं, आवरून किती वाजता तिथे पोहोचायचं, त्यानंतर परत घरी येऊन जेवण करणे, हॉस्पिटलला येणे, संजीवनी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये ड्युटी केल्यानंतर पुन्हा घरी जाणे, आवरून लगेच ओपीडीला जाणे आणि परत संध्याकाळी ओपीडी संपल्यानंतर घरी येणे, असं सध्याचं रुटीन चालू आहे. या रुळण्यामध्ये आणि या रेग्युलर काम करण्यामध्ये सुद्धा एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न जर फॉलो केला तर नक्कीच त्या गोष्टीचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. म्हणजे पहिल्या दिवशी जे काही प्रश्न म्हणत असतात किंवा जे काही अँझायटी असते की काय नक्की करायचं आहे, ते एकदा 4-5 दिवस केल्यानंतर एवढं तरी आपण म्हणू शकतो की त्या गोष्टी अंगीकारायला किंवा स्वीकारायला सोप्या जातात आणि आता त्यातून जास्त चांगलं आउटपुट आपल्याला समाजाला देता येतं. पेशंट येणं सुरू झालं आहे, पेशंटला ट्रीटमेंट देणं सुरू झालं आहे. आपल्या जे काही ट्रीटमेंट मला माहिती आहे, जे काही माझं ज्ञान आहे मेडिकल फील्डबद्दल, त्या ज्ञानाचा वापर करून पेशंटला जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न, आणखी जास्त सेवा देण्याचा प्रयत्न आपल्याला करत राहावा लागतो आणि तो मी करत राहीलच, याबद्दल काही शंकाच नाही. कालच्या त्या दिवसभरातून मग शिकवण काय झाली तर हीच की तिथलं जे काही आवश्यक गोष्टी आहेत, जे काही टाईम टेबल आहे किंवा जे काही वेळापत्रक आहे कामाचं किंवा माझ्या दिवसभराचं जे काही वेळापत्रक आहे ते आता सेट होतं आहे हळूहळू असं आपण म्हणायला हरकत नाही. म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळेस मागच्या वर्षी जवळपास 15 डिसेंबर 2022ला मी हा व्हिडिओ बनवला होता या सिरीजचा, तेव्हा पहिल्या व्हिडिओच्या दिवशीसुद्धा बरेच अँझायटी होती. तुम्ही जर 15 डिसेंबर 2022चा याच सिरीजचा पहिला व्हिडिओ बघितला तर मी खूप अँक्शियस होतो. तेव्हा कोणतंही वाक्य बोलताना सुद्धा 2 वेळा विचार करावा लागत होता. आता तेवढा विचार करावा लागत नाही, कारण ती गोष्ट आता माझ्या ती गोष्ट मी अंगीकारली आहे. ती रुटीन झाली आहे. म्हणजे रोज ती गोष्ट मन लावून जर करायचं ठरवलं तर नक्कीच आपण आपल्या कॅपॅसिटीपेक्षाही जास्त एफर्ट्स त्यामध्ये टाकू शकतो आणि चांगला रिझल्ट्स आपण देऊ शकतो.
तसंच काहीसं OPDचं व्हावं आणि OPDच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहे किंवा पेशंटला माझ्या या रूटीन सेट झाल्यामुळे जे काही फायदा व्हायचा तो फायदा पेशंटला झाला पाहिजे अशी छोटीशी आशा ॲटलीस्ट सुरुवातीला तर मी बाळगतोय. अजून खूप तिथे काम करायचं बाकी आहे. खूप पेशंट्सला चांगले अनुभव आपल्या मार्गदर्शनाने देण्याची वेळ येईलच लवकर. तिथून मला काहीतरी नवीन चांगलं शिकायला भेटलं तर नक्कीच तुमच्यासमोर ते सादर करण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या पेशंटला आपल्या ज्ञानाचा फायदा होऊन त्याच्या आरोग्यामध्ये जर सुधारणा झाली तर नक्कीच अशा चांगल्या आठवणीसुद्धा तिथे येतील अशी अपेक्षा करतोय आणि त्या आठवणी किंवा त्या चांगल्या शिकवणी तुमच्यासमोर सादर करण्याचा यापुढेही प्रयत्न करत राहील. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही चंद्राजवळ असलेल्या एका ग्रहाबद्दल आहे. चंद्राच्या जवळ एक ग्रह तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून रात्री दिसत असेल. त्या ग्रहाचं नाव गुरु आहे. गुरु ग्रह चंद्राच्या अगदी जवळ सध्या दिसतोय. संध्याकाळी जर तुम्ही उघड्या डोळ्याने जरी बघितलं तर चंद्राजवळ एक स्टार दिसत नाहीये, ते काही चांदणी नाहीये, तो एक ग्रह आहे आणि तो आहे गुरु. गुरु हा आपल्या ग्रहमालेतला सर्वात मोठा ग्रह आहे. पृथ्वीपेक्षा जवळपास 300 पट त्याचं वजन जास्त आहे आणि 1300 पट तो मोठा आहे. एवढा मोठा ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसतोय हे आपलं खरंच चांगलं नशीब समजावं लागेल. खूप वर्षानंतर असा योग येतो. गुरुग्रहाचा दुसरे जे त्याचे उपग्रह आहेत जसे की युरोपा वगैरे ते सुद्धा दिसते. गुरुग्रह बेसिकली हेलियम आणि हायड्रोजन या दोन वायूंचा बनलेला आहे. तो इतका फास्ट फिरतो की एक चक्कर मारायला त्याला स्वतःभोवती फक्त 10 तास लागतात. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात आणि गुरुसारख्या मोठ्या वायुयुक्त ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी फक्त 10 तास लागतात. सूर्याभोवती आपल्या पृथ्वीला फिरण्यासाठी 365 दिवस लागतात, तर गुरुग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी 12 वर्ष लागतात. म्हणजे पृथ्वीवरचे 12 वर्ष जर पकडले तर गुरुग्रहावरचा 1 वर्ष असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि असा इंटरेस्टिंग असा गुरुग्रह आपल्या उघड्या डोळ्यांनी जर तुम्हाला बघायचं असेल तर काही फार मेहनत घेण्याची गरज नाही. संध्याकाळी अशा ठिकाणी जा जिथून तुम्हाला चंद्र दिसेल. चंद्राच्या जस्ट बाजूला जे चमकती गोष्ट दिसतीये, जो ताऱ्यासारखी गोष्ट दिसतीये, तो सध्या गुरुग्रह आहे. आज आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा गुरुग्रह अगदी प्रॉमिनंटली दिसेल. 3 नोव्हेंबरला तो खूप प्रॉमिनंट दिसेल कारण त्याला अपोजिशन असं फेनॉमिनन म्हणतात. या अपोजिशन या घटनेमध्ये गुरुग्रह हा पृथ्वीच्या सूर्याच्या अगदी अपोजिट डायरेक्शनला असतो त्यामुळे आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तेव्हा तो खूप लख्ख दिसणार आहे. आजही तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला स्पष्टपणे गुरुग्रह पाहता येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये किंवा आज रात्री नक्की जेव्हा तुम्ही आकाशात बघाल तेव्हा चंद्राच्या बाजूला एक लख्ख स्टारसारखं दिसणारा गुरुग्रह बघण्यासाठी विसरू नका. ही बातमी तुमच्यासमोर आणण्याचा एक छोटा हेतू की तुमच्यामध्ये तो इंटरेस्ट जागावा आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी चांगलं घडतंय त्याबद्दलचा. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज एका दुःखद बातमीबद्दल आहे. शानी लौक नावाची 23 वर्षाची महिला होती इस्रायलची. ती एका म्युझिक फेस्टिवलला अटेंड करायला गेली होती इस्रायलमध्ये. तिथे 7 ऑक्टोबर रोजी हमास मिलिटंट ग्रुपने अटॅक केला. या मिलिटंट ग्रुपने अटॅक केल्यानंतर खूप लोकांना बंदिस्त केलं, खूप लोकांचे जीव घेतले. जवळपास 200-250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तिथे त्या ठिकाणी सुद्धा झाला आणि त्यांनी बऱ्याच लोकांना बंदिस्त केलं होतं. त्यापैकी शानी लौक एक होती. तिचा नंतर एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओमध्ये तिला ओळखता आलं होतं आणि ती एका ट्रकच्या मागे बांधल्या गेली होती आणि ती अनकॉन्शियस होती. ती अनकॉन्शियस होती की मृत पावलेली होती याबद्दल बऱ्याच शंका निर्माण झाल्या आणि फायनली आता बातमी अशी आली की शानी लौकचा मृत्यू झाला आहे. ते कन्फर्म केलं आहे त्यांनी DNA ॲनालिसिसने आणि तिच्या टेम्पोरल बोनच्या एका सॅम्पलद्वारे ते कन्फर्म झालं की ती शानी लौकचाच मृतदेह आहे. 23 वर्षाच्या एका महिलेला जी फक्त म्युझिक फेस्टिवल अटेंड करायला गेली होती तिच्यावर इतक्या क्रूरतेने भर दिवसा हा अन्याय झाला आणि तिचा त्यामध्ये मृत्यू झाला. ही खूप वाईट आणि दुःखद बातमी आहे. जगामध्ये अशासुद्धा घटना घडतात ज्यातून आपल्याला खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा इस्रायल आणि हमास ग्रुप यांच्यामध्ये जे काही युद्ध चालू आहे त्यामुळे कितीतरी निरपराध लोकांचे जीव जात आहेत. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही 2 देशांमध्ये युद्ध कधीही चांगलं नसतं, पण अशा घटनांमुळे नक्कीच आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना सुद्धा दुःख होईल की एका 23 वर्षाच्या महिलेला सुद्धा त्यांनी सोडलं नाही. त्यांचा अन्याय किंवा त्यांचा जे काही डिमांड्स होत्या
त्या पूर्ण करण्यासाठी. या दुःखद बातमी बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करेल. ती CNN ची बातमी आहे, त्यामुळे रिलायबल आहे. त्याबद्दल तुम्ही नक्की जास्त जाणून घेण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.